सन्मान्य राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळेजण एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकवलीकरांनी राणे साहेबांच्या बाजूला नेहमी राहिलेले आहे। शेवटी राणे साहेबांच्या कणकवलीची ताकद बघा, जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं, ते राणे साहेबांच्या कणकवलीने करून दाखवलेलं आहे। आणि दुसरी बाब अशी आहे, कुणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही। प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाने मनसोक्त तिथे येऊन प्रचार, शेवटी लोकशाही आहे, आमची जनता सुज्ञ आहे, लोकांनी शहर विकास आघाडी करावी, एकत्र यावं, बिलकुल मला त्याच्याबद्दल हरकत नाही। प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे, मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो। शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचाच अजेंडा घेऊन जाणार आहे। मी तुम्हाला आज या निमित्ताने स्पष्ट करतो, कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणच वैयक्तिक टीका करणार नाही, राजकीय टीका पण आम्ही करणार नाही। आम्ही एवढंच आमच्या भाषणातून, आमच्या इंटरव्ह्यूतून, आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकवलीसाठी, मालवणसाठी, वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय, एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे। कोणी कितीही आरोप करून दे, तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज चालवा, तुम्हाला काही, पण आमच्याकडून उत्तर तुम्हाला फक्त विकासाचीच भाषेचं मिळणार। राणे परिवारासोबत कायमच कणकवलीकर राहिले, मात्र आता प्रश्न असा आहे की ज्या पक्षात आहे त्याच पक्षाने शहर विकास आघाडीला समर्थन। मी काय एवढंच बोललेलो आहे, प्रत्येकाला निवडणूक हक्काने लढवण्याची संधी आणि स्वातंत्र्य आहे, काय प्रॉब्लेम नाही। आम्हाला ही निवडणूक केवळ विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लढतो। कोणी काय पक्ष करावं, कोणी प्रचार करावा नाही, हा कम्प्लिटली त्यांचा विषय। आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत, अगर शिवसेना शिंदे गटाने त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल। मग त्याच्या आम्ही तेवढे तसे मेच्युअर्ड लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत, उगाच तुमचे चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही, असं आहे ते। आम्हाला आमच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत। राणे साहेब नेहमी म्हणतात की नाही, आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षामध्ये 100% आम्ही त्यांना न्याय देतो, निष्ठा देतो। आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, राणे साहेब आहेत, निलेशजी आज शिवसेनेमध्ये आहेत, 100% शिवसेनेला न्याय देतायत ना। तिथे नाही दिला असता तर तुम्हीच चालवलं असतं। बघा, हे शिवसेनेत बसून बीजेपीचं काम करतायत। दोन्ही प्रकार चावण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या मीडिया मित्रांचा। आज ते शिवसेनेचे नेते म्हणून अगर तिथे न्याय देत असतील तर त्यांचं कौतुक करावं की त्यांच्यावर टीका करावी, काय हो लाडसाहेब? म्हणून बोलतो, ह्या गोष्टी निवडणूक आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावंच आणि आलंच पाहिजे, असं मी या निमित्ताने म्हणतो। त्यासाठी आमचे मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत, ते आमचे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये तो विषय हातात। कोणी काय करावं, कोणी प्रचार करावा नाही, हा कम्प्लिटली त्यांचा विषय। आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत, अगर शिवसेना शिंदे गटाने त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल। मग त्याच्या आम्ही तेवढे तसे मेच्युअर्ड लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत, उगाच तुमचे चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही, असं आहे ते। आम्हाला आमच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत। राणे साहेब नेहमी म्हणतात की नाही, आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षामध्ये 100% आम्ही त्यांना न्याय देतो, निष्ठा देतो। आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, राणे साहेब आहेत, निलेशजी आज शिवसेनेमध्ये आहेत, 100% शिवसेनेला न्याय देतायत ना। तिथे नाही दिला असता तर तुम्हीच चालवलं असतं। बघा, हे शिवसेनेत बसून बीजेपीचं काम करतायत। दोन्ही प्रकार चावण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या मीडिया मित्रांचा। आज ते शिवसेनेचे नेते म्हणून अगर तिथे न्याय देत असतील तर त्यांचं कौतुक करावं की त्यांच्यावर टीका करावी, काय हो लाडसाहेब? म्हणून बोलतो, ह्या गोष्टी निवडणूक आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावंच आणि आलंच पाहिजे, असं मी या निमित्ताने म्हणेन।
शिवसेनेच्या मुद्द्यांमध्ये नाराजी असल्याचं समजतं. तशा पद्धतीच्या आपल्याला त्यासाठी आमचे मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत. ते आमचे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये तो विषय हाताळतात.